राब राब राबतो. आमच्या घरातली पत्नी ही तिच्या चेहऱ्यावर समाधान असेल तर आमच्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतं. आज आम्ही मुंबईवर या ठिकाणी भजन करण्यासाठी आलेलो. केवळ नाही केवळ आमचं घरदार सांभाळणारी आपल्या घरातली पत्नी, तेच ते बुवाने सांगितलं. आणि त्याच धर्तीवरती एक तुमच्यासमोर सुंदरसा गजर रचतोय. मला वाटतं थंडी लागल्यामुळे लोक बाहेर शेकायला जातात का काय समजत नाही ना. हळून बदलीवर जातात काय, तू थांब तोपर्यंत मी येतोय, असं काय नाही ना. असं दत्त जयंती उत्सव आहे मंडळी. काय बुवाना जास्त काय बोलणार नाही मी, कारण बुवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत. मुळात ही जागा इथे ह्या केळवली गावचं आणि ही ठोसरवाडीचं महात्म्य, इथे जास्त काही बोलायची गरज लागत नाही. कारण दत्तात्रयाचं पवित्र हे प्रांगण आहे. या प्रांगणामध्ये बोलताना चालताना खूप विचार करावा लागतो, कारण आमच्यावर ही मोठी जबाबदारी आहे. समाज प्रबोधन कसं करावं, भजनातून प्रबोधन झालं पाहिजे, लोकांच्या मनातली किंत नाहीशी झाली पाहिजे. नाहीतर नुसतं हशा टाळ्या घेण्यासाठी मी बुवांच्या वरती, बुवा माझ्यावर, मी त्यांची मान पकडणार, ते माझे मान पकडणार, याला काही मजा नाहीये. मी किती जरी बुवानं बोललो तरी बुवा बघा हसत खेळत मगापासून बोलतायत. किती बोललो तरी त्यांना राग येत नाही, मला किती बोललो तरी बुवा मला राग येणार नाही, कारण आम्ही दोघे पण निर्लज्ज मध्ये झालेला. असं गजर खूप चांगला आहे, तुमच्यासमोर सादर करतोय. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल की नगीने, मेरे काय रामनामाचा महिमा आहे बघा. त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, पण या कलियुगामध्ये मुघलांचं साम्राज्य आलं आणि माझा प्रभू राम 500 वर्ष वनवास भोगत होता. बरोबर की नाही? 4 पत्र्यांच्या शेड मध्ये होता. पण आता न भूतो न भविष्यती असं प्रभू रामचंद्रांचं मंदिर झालंय. अयोध्येमध्ये प्रत्येकाने जायला पाहिजे. आपण हिंदू हिंदू मिरवतो, पण त्या हिंदू धर्माची मेळ प्रभू रामचंद्राने त्रेता युगामध्ये दारोदारी गुढी उभारून केली. तो गुढीपाडवा तुमच्या आमच्या मराठी महिन्यामध्ये पहिला सण म्हणजे गुढीपाडवा, आणि ती गुढी त्रेता युगामध्ये उभारली प्रभू रामचंद्राने. त्या प्रभू रामचंद्राचं मंदिर आता अयोध्येमध्ये झालेलं जायलाच पाहिजे. अहो, ग्रंथ पुराणाचे दाखले आपल्याला आलेच पाहिजे. बुवाना शाळेमध्ये प्रभू रामायण शिकवत होते. रामायणाचा क्लास चालू होता, संस्कृत मध्ये रामायणाचा क्लास चालू होता, आणि फळ्यावर लिहिलं गुरुजींनी, दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तू जनकात माझ्या. काय लिहिलं वाक्य? दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तू जनकात माझ्या. आता शाळेत सगळ्यात हुशार कोण? ज्ञानदेव. ज्ञानदेव मेस्त्री बुवा आणि गुरुजींना बुवानी आपलं गुरुजींनी बुवाना उठवलं. ज्ञाना सांग फळ्यावर काय लिहिलंय? गुरुजी काय लिहिलंय? दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तू जनकात माझ्या. म्हणजे याचा अर्थ सांग मराठीमध्ये, सगळ्याला समजेल असा. बुवानी सुरू केलं, दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तू जनकात माझ्या म्हणजे काय? त्याचा तुम्हाला पहिला ते अर्थ सांगतोय. प्रभू रामचंद्राची मंदिरामध्ये मूर्ती असते, त्याच्या बाजूला लक्ष्मण असतो, डाव्या बाजूला
सीतामाई असते आणि समोर हनुमंतराय हात जोडलेला असता, बरोबर की नाही? दक्षिणेकडे लक्ष्मण, वामांगी सीता आणि समोर हनुमंत, त्याचा असा अर्थ आहे. पण बुवाने अर्थ वेगळाच सांगितला, कारण बुवाना वडाची साळ पिंपळाक लावायची सवय. दक्षिणे लक्ष्मो यस्य वामे तू जनकात मजा, म्हणजे दक्षिणेकडून लक्ष्मण आला. कुठून? दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि जनकाला बोलते, जनका तुझी मजा आहे. पोचलेला आहे तो बुवा. म्हणजे आमचे असे तसे नाही, तसे ग्रंथ पारायणामध्ये आता बघा माझी कशी चाला काढतील. असो, गजराकडे वळतोय. आमच्या लाडकी बहिणीवरून जसं आमच्या आईनी, आमच्या आया बहिणींनी जी महाराष्ट्रातली आपल्या कोकणातली संस्कृती सांभाळली, सगळ्यात पवित्र तो आमच्या आईचा पदर. त्या पदराचं महत्व या गजराच्या माध्यमातून मांडतोय. अरे जे काय आम्ही करतो ते आमच्या आया बहिणींसाठी करतो. साध्या टीव्हीवरच्या जाहिराती बघा, जाहिराती चांगल्या चांगल्या जाहिराती तुमच्या नशिबात. फेअर अँड लवलीची जाहिरात आमच्या लाडक्या बहिणी करणार, बरोबर की नाही? विको टर्मरिकची जाहिरात तुमच्या नशिबात. आणि आमच्या पुरुषांच्या नशिबात जाहिराती कुठली? इजगाड लगाव, खुजली बघाव, रात्री धवती योग चूर्ण घ्या, सकाळी पोट टकाटक. असल्या घाणेरड्या जाहिराती आमच्या नशिबात. आम्ही कधी नाराज नाही. आम्ही आमच्या महिलांसाठी जे खाता मग आम्ही कमवणार, नेऊन घरदारीकडे, घरमालिकडे देणार, मालकिनीकडे देणार. घरामध्ये अख्ख्या फ्रीज मध्ये भाज्या भरलेल्या असतात. अख्खा फ्रीज भाज्याने भरलेला असतो, तरी आपली म्हणजे आपली मांगारी सकाळी उठणार आणि विचारणार, अहो भाजी कुठली करू? म्हणजे घरात फ्रीज कशाला भरलेला आहे? बरं, कपाट साड्याने भरलेला असतो, पण कुठल्या शुभ कार्याला विचारणार, अहो कुठली साडी नेसू? मी ह्या कशाला घेतलेल्या आहे? बरं, त्याच्यावरून जर आपण योग्य उत्तर नाही दिला तर भांडणं ठरलेली. हा, मला एक्सपिरियन्स आहे बुवा. किती पेशन्स ठेवतो संसारामध्ये तुमचा मला काय माहिती नाही. आता बुवा काय 50 इयर्स ओल्ड केला काय नाही केला काय असो प्रत्येकाला. पण बुवा मी तुम्हाला काय म्हणालो, माझ्यापेक्षा बुवा तरुण. अहो दर 15 दुसरं डांबरीकरण नाही त्यांचं. बुवा तुमचा सोडा, आम्ही पण तसेच आहोत. मुंबईचं पाणी चेंज झालं. दिव्यामध्ये आम्ही राहतो. दिव्यामध्ये पूर्वीची अवस्था काय होती? आज आमचं सगळे कोकण सगळे आपले राहतात सिंधुदुर्गामध्ये, रायगड, रत्नागिरी सगळी लोक राहतात. पण आम्हाला दिव्याचा अभिमान आहे. ज्याचा काय प्रेम प्रकरण असेल दिव्यामध्ये त्याला रूम अवेलेबल आहे. ज्याला खर्चाचा प्रॉब्लेम असेल स्वस्तात रूम अवेलेबल. अहो हल्ली आपली मराठी कोकणातली लोक पण हुशार झालेत. मुंबईमध्ये रूम रिडेव्हलपला गेला की जवळजवळ 25-30 हजार रुपये भाडं मिळतं. मग आपली लोक हुशार झाली. मुंबई सोडणार, दिव्यात 5,000 भाड्याने राहणार, मी 20,000 घर चालवणार, मस्त घरात बसून आहात. अशी परिस्थिती आलेली बुवा. असो, गजर सादर ताई माई अक्का विचार करा पक्का, ताई माई अक्का विचार करा पक्का, ढळू देऊ नका पदर डोईवरचा. त्या पदराचं महत्व ग्रंथ पुराणापासून वर्षानुवर्ष आहे. सगळ्या आया बहिणीने विनवणी आहे, फक्त 15-20 मिनिटं उठून त्या बसल्या, उठल्यात त्यांनी थोडा पासा, म्हणजे तो गजर तुमच्यासाठी आहे. तुम्ही उठल्यात, तुम्ही बसा थोडा पासा. ताई माई अक्का विचार करा पक्का, ढळू देऊ नका पदर डोईवरचा, पदर नाही तुकडा कापडाचा, पदर नाही तुकडा कापडाचा, पदर आहे आमच्या महिलांना शहरीकरणामध्ये एवढा बदल झालेला आहे की साडी नऊवारी गेली, साडी गेली, पंजाबी ड्रेस गेला, आता त्याचं रूप जीन्स आणि टॉप.
तसं नाही, पुरुषांवरती पण तीच पाळी आलेली आहे. पण ही संस्कृती आमच्या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव. अरे नऊवारी मध्ये आमची महिला गेली तर वकवकलेल्या नजरा खाली माना घालतात, पण आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करायला लागलोय. असो, पण आपल्या कोकणामध्ये आमच्या महिलांचा मला अभिमान आहे. पदर, त्या पदराचं महत्व आमच्या बाळाला काय, त्या पदराचं महत्व शुभ कार्यामध्ये काय, त्या पदराचं महत्व दुःखाच्या कार्यामध्ये काय. आणि चाल बघा कशी एकदम निवडली ठकास मध्ये, नाही तर हल्लीच्या चाली प्रेम वर लग तुझं आता मन भरलं गद्दारी करती तूच म्हणती गद्दार मला, गद्दारी करती तूच म्हणती गद्दार मला. पाखरा आझाद केलं. चांगलं गाणं चाललं, पण गाण्याचा अर्थ बेकार आहे. प्रेम केलं वरवरलं नाही, पोरी गद्दार झाली. पूर्वीची गाणी कशी असायची, काय गाण्यामध्ये मजा. बघा पूर्वीची गाणी आता प्रियकर प्रेयसीला असा लांबून बोलायचा, मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. म्हणजे त्या माणसाचा हात हृदयावरती असायचा, असा वाटायचा काहीतरी. नाही तर आताचा ये दिल दिवाना, म्हणजे आता त्याचा दिल ढुंगणावर आला. रिमिक्सचा जमाना आलाय, काय सांगता येत नाही. पिढी बदलत चाललेली आहे. आताच बघा विमल कंपनीचे मालक पूर्वी, आता बघा ही जत्रा टाईप लागलेली आज ह्या, म्हणजे या प्रांगणामध्ये किती चांगलं वाटतं. कोणी वडापावची गाडी लावलेली आहे, कोणी खेळण्याची गाडी लावली, कोणी हिरवा थोडा विकतोय. किती सुंदर सुंदर गावे, हे सगळे देखावे बघायला मिळतात. त्यांच्याकडे पैसा नाही असं नाहीये, पण आपल्या गावची संस्कृती जतन करण्यापूर्वी काय जत्रेतला मेवा खायला मजा असायची. आई वडिलांनी 5 4 8 दिले की ते आम्ही एवढे जपून ठेवायचो. त्याच्यात कुरमुऱ्या, शेंगदाणे, चणे सगळे मिक्स करून गुळ मिक्स करून ती खाण्यात मजा वेगळी होती. आता तसं कोण नाही. आता ह्या एरियामध्ये किती वडापाव चांगला असू दे, किती चांगला पदार्थ असू दे, पण चायनीज भेळ वाल्यांचं फुल फॉर्म. चायनीज भेळ घेणार, चटणी एवढी टाकणार, भले आग सुटली तरी झाली. पण सध्याचा जमाना वेगळा झालाय. तुमचा थोडा आमच्या भाजनाची पोरा पण तशी बाहेर जाऊन काहीतरी चटपटीत खाऊन येणार, अशी पद्धत आहे. असो, तर ह्या पदराचं महत्व आहे का. आदि माया शक्ती माय भवानी, धन संपदा तू शांती लक्ष्मी ब्रह्मज्ञानी. मंदोदरी तारा अनुसया पतिव्रता नारी कशा होत्या ऐका. मंदोदरी तारा अनुसया सीता सावित्री, झाशीची तू राणी, झाशीची तू राणी, झाशीची तू राणी. आई जिजाऊ शिवबाती, 14व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला माझ्या छत्रपती शिवरायांनी. काय बाळकडू पाजलं असेल हो. आई जिजाऊनं रामायण महाभारतच्या कथा सांगायच्या, त्या कथेतून युक्तिवाद सांगायची आई जिजाऊ छत्रपती शिवबाला. आणि त्यातून असं स्वराज्य निर्माण केलं की 12 बलुतेदार 18 प्रगड जातींचं स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवरायांनी. आणि आज 450 वर्ष झाली, अहो 4,500 वर्ष जरी झाली तरी माझ्या छत्रपती शिवरायांची आठवण आणि त्यांच्या स्मृती जागृत राहणार आहे. त्याला कारण एका आईने पाजलेलं बालकडू, एका आईने दिलेलं शिकवण आणि आईने दिलेलं शिक्षण. हे आयुष्यभर 50 वर्ष अवघी छत्रपती शिवाजी राजा महाराजांनी जगला, पण असा जगला की
जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी राजांची आठवण राहणार आहे. आणि अशी जगत जननी माय भवानी आदिशक्ती एका महिलेची रूप आहे. आणि त्या महिलांना तुम्हाला महिलाचा जन्म मिळालाय, आयुष्याच्या कुळाचा उद्धार करण्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहेत. मग त्या संस्कृतीचं जतन तुम्ही नक्कीच करताय. पण शहरीकरणामध्ये आज आपल्यातूनच मुलं जेव्हा शहरामध्ये जातात तेव्हा शहरामध्ये आपली संस्कृती विसरतायत. तेव्हा एवढंच सांगणं आहे की आई वडिलांनी आपल्या मुलाकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे आहे का. झाशीची तुराणी, झाशीची तुराणी, आई जिजाऊ शिवाजी, आई जिजाऊ शिवाजी, आई जिजाऊ शिवाजी. आई गण भारी, आई गण भारी तुझा जन्म नारीचा, आई गण भारी, आई गण भारी तुझा जन्म नारीचा. बदला हे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदला हे लाख मोलाचा. बदला हे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदला हे लाख मोलाचा. बदला हे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदला हे लाख मोलाचा. संतोष जांभळे, भाव अंतरीचे हळवे, हे बुवा दशावतारामध्ये अजरामर झालेलं गाणं व्हायला पाहिजे. 51 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद नक्की होईल. गजर संभाजी नंतर घेतोय. अशा काहीतरी फरमाईश आली का खूप समाधान वाटतं. जाणकार भजने श्रोते आहेत तुम्ही, गर्दीची काही गरज नाही हो. भजनामध्ये गर्दीची काही गरज नाही. आम्ही दोघे जण भजन करताना आमच्यातून गर्दी लोक असणं महत्वाचं आहे. आणि आजचं काही जिकडे तिकडे प्रत्येक वाडीमध्ये गावागावामध्ये दत्त जयंती उत्सव आहे, त्यामुळे सगळीकडे गर्दी ही असायला पाहिजे असं नाहीये. पण आम्ही जे भजन करतो ते अगदी शुद्ध भावनेनं या जागेला साजेसच साजरीकरण नक्की करणार. बाकी राहिला विषय कोणा बोलण्याचा, तसं काय बोलण्याचा प्रश्न येत नाहीये, कारण ही जागा तशी नाहीये. तरी पण मध्ये मध्ये थोडासा बोललोय, हे विषय वेगळं बोलू की नाही, बोलायला पाहिजे, बोलू की नाही. आणि म्हणून त्या माय भवानी, त्या आई भवानीची आणि माय जगत जननीची कथा दुसऱ्या चरणामध्ये कसं एक पदराची व्याख्या कशी टाकली आहे का. ना काना ना मात्रा, ना काना ना मात्रा, वेलांटी अनुस्वार, वेलांटी अनुस्वार, वेलांटी अनुस्वार. सरळ 3 अक्षरी. बघा त्या पदर नावाला, पदर अक्षराला ना काना ना वेलांटी ना अनुस्वार, अगदी सरळ 3 अक्षरी नाव पदर. पण त्या पदराचं महत्व आणि पदराचं महात्म्य या संपूर्ण विश्वात नवे नवे ब्रह्मांडामध्ये किती आहे का. ना काना ना मात्रा, वेलांटी अनुस्वार, वेलांटी अनुस्वार, वेलांटी अनुस्वार. सरळ 3 अक्षरी नाव त्या पदर, नावाच्या पदर, नावाच्या पदर. फुलवी सौंदर्य. आमच्या माता भगिनीने नुसता पदर डोक्यावरती घेतला, मग ती 6वारी साडी असू द्या नाहीतर 9वारी साडी असू द्या, छानपैकी शृंगार चढवला अंगावरती, भाडी मोठं कपाळे टिळा लावला आणि शुभ कार्यामध्ये नुसतं डोक्यावरती पदर घेतला तर काय सौंदर्य खुलून दिसतं. अहो, बघणाऱ्यांच्या नजरा सुद्धा एक भावनिक आणि सात्विक नजर होते समोरच्या महिलेकडे बघण्याची. कशी आहे का. सौंदर्य करील चारक्षण, करील चारक्षण, करील चारक्षण. भद्राड करी, भद्राड करी, तान्हा अमृत प्राशन, अमृत राजन, अमृत राजन. पोट पुसणं हवं. बाळाला दूध पाजायचं असेल, कुठे प्रवासात असू द्या, कुठे बाहेर घराच्या बाहेर असू द्या, पदर अंगावरती घेतला आणि बाळाला अमृत प्राशन एखादी महिला आमची आई बहीण करते. बाळाच्या तोंडाला काही घाण लागली, बरोबर की नाही, बाळाच्या तोंडाला कुठलं काय पुसायचं असेल की पदर काढला पुसला. अहो, आईचं पदरच तेवढं पवित्र आहे. जेव्हा मुलाच्या पत्नीचं जेव्हा मुलाच्या तोंडाला काय लागतं, तेव्हा मुलगा आपल्या बायकोकडे पदर मागतो, तेव्हा बायको काय बोलते, अहो तुमचा पदर घाण आहे, तुमचा तोंड घाण आहे, तुमच्या तोंडाला घाण आहे. पण तोच पदर
आईकडे मागितलं, आई बोलते बाळा थांब माझा पदर घाणाय मग तुझं तोंड पुसते, माझा पदर पहिला स्वच्छ कर. या आईच्या पदराची महात्म्यता आहे. आणि म्हणून पदर हा साधा नुसता डोक्यावरती घेतला बाळाला अमृत प्राशन करण्यासाठी त्या पदराचं महत्व पुढे पुढे कसं कथेमध्ये सांगितलं आहे का. वारकरी बुवा वसंत पवार ठोसरवाडी पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचं मांडलं, बरोबर ना? हेच पाहिजे ना गाणं. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडलेला हे आहे की दुसरं येऊन हा तेच आहे ना. 101 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. पंढरीच्या वाळवंटात पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना रंगला. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला. 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 तोंड पुसण्या तोंड पुसण्या तोंड पुसण्या हक्क पदर असे बाळाला. तोंड पुसण्या हक्क पदर असे बाळाला. पदर नाही तुकडा कापडाचा, बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा. पदर नाही तुकडा कापडाचा, बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा. पदर नाही तुकडा कापडाचा, बाई तुझा पदर आहे लाख मोलाचा. आकाराम जांभळे बाळासाहेबांवरती गजर व्हायला पाहिजे. हे लक्ष्मण अनमोलचा लक्ष्मण आलेला आहे, नक्की 100% होणार त्याची खात्री देतो आहे का. काय असे चेहरे हसता खेळता राहिले की आम्हाला पण जरा मजा वाटते. अक्का हॉल भरेल म्हणजे अक्का हे प्रांगण भरेल. फक्त जे आजूबाजूला बाहेर थंडीमध्ये कुडकुडत आहेत ते जर हे झाले की आम्हाला पण जरा मजा वाटते. असं पदरा विना नाही ओटीला मान. ओटीला माना, ओटीला माना. पदरामध्ये घ्यावं हळदी कुंकवाचं वाण. हळदी कुंकवाचं वाण, हळदी कुंकवाचं वाण. बघा मकर संक्रांत झाली की हळदी कुंकवाला सुरुवात होते, बरं की नाही. एखादी आमची नवविवाही नवीन लग्न झालं की तिला सगळे नाती गोष्टी बोलवतात घरामध्ये. जेवणाला बोलवणार, औक्षणाला बोलवणार. आणि मग जेव्हा ओटी खणा नारळाची भरली जाते सौभाग्यवतीची तेव्हा तिच्याकडे पदर असेल तर ओटी भरणार, बरं की नाही. पण मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो लग्न झाला की नातेवाईकांकडून जायचं म्हटलं तर जीन्स पॅन्ट नाही तर टॉप घेते असं फेस्टिवल घालून जाणार आणि मग ओटी भरायची. मग पंचायत होते. अहो आपला दोष नाहीये. अशा मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहायला गेला तर त्यांना आपल्याच महिलांना असं अनकम्फर्टेबल फील होतं की आपण साडी कशी नेसायची, आपण नऊवारी कशी नेसायची, आपण जीन्स आणि टॉप. मग नातेवाईकांकडे गेले आणि मग ओटी भरायची वेळ आली. सौ पूजा जांभळे यांच्याकडून बाळासाहेब गजर होण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. मग ओटी भरायची वेळ आली की पंचायत. करेक्ट. तिने साडी नेसलेली नसते, नऊवारी साडी परिधान केलेली नसते. मग पदर कुठला. मग आपल्या नवऱ्याला सांगणार अहो रुमाल द्या रुमाल. मग तो रुमाल घेणार आणि रुमालामध्ये ओटी भरणार, बरोबर की नाही. असा रुमाल पुढे करणार, हा घ्या माझ्या नवऱ्याचा पदर. नवऱ्याकडून रुमाल घेतलाय ना, हा घ्या नवऱ्याकडचा पदर. आणि जे काय अपराध असतील माझ्या नवऱ्याची ते पदरात घ्या. पदर पुन्हा दिलाय, रुमाल दिला नवऱ्याने. आणि मग त्या रुमालाची गाठ मारणार, ती पण स्वतःकडे ठेवणार नाही, एका पिशवीत घेणार नवरोबाकडे देणार. अहो परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. सध्या
सत्यनारायणाची महापूजा असेल मुंबईच्या ठिकाणी नवीन फॅड घेतलाय आणि सत्यनारायण घालायचंय, मग त्या नवरा बायकोला पंचायत असते, त्या नवऱ्याला पहिला टेन्शन असतं, कारण तो चार चौकात जरी त्याला फिरायची माहिती नाही, नोकरी आणि घर, नोकरी आणि घर, कुठल्या नातेवाईकाकडे जायची माहिती नाही. हल्लीच्या या सुशिक्षित तरुणांची अशी परिस्थिती आहे. सत्यनारायणच्या पूजेला बायकोला उजवीकडे बसवायची की डावीकडे बसवायची इथून पंचायत. मग तो भटजीला विचारणार, कोण नवरा, अहो भटजी बुवा पूजेला बायकोला उजवीकडे बसू की डावीकडे बसू. मग तो भटजी बोलणार, भटजी पण हल्लीचे संती असतात, तो बोलणार, अहो बघा कसे जमते ते, उजवीकडे बसवा किंवा डावीकडे, आज ना उद्या मी तुमच्या डोक्यावरतीच बसणार. अशी परिस्थिती आहे. त्यामुळं जरी शहरामध्ये आपली आई बहीण गेली, आपली मुली बाळ गेली, तरी दत्त जयंती असू द्या, रामनवमी असू द्या, मुंजी असू द्या, लग्न असू द्या, सगळे विधी आपल्या गावी करायचे, कारण गावची संस्कृती ज्यानं जपली त्याच्या आयुष्यामध्ये आनंदच आहे. म्हणून ज्याच्या घरामध्ये संस्कृती चांगली, ज्याच्या घरामध्ये संस्कृती चांगली त्याच्या घरामध्ये संतती चांगली निघते. बघा, ज्याच्या घरामध्ये संस्कृती चांगली त्याच्या घरामध्ये संतती चांगली निघते, आणि संतती चांगली असेल तर संपत्ती ही टिकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्यात तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला संपत्ती कमवायची काही गरज नाही. जर संतती चांगली असेल तर संपत्ती टिकवण्याचं टेन्शन आपण नाही घ्यायचं, मुलं आपोआप टिकवणार. पण तुम्ही संपत्ती किती पण टिकवा, कमवा, आणि घरामध्ये पोरा बाळाकडे लक्ष दिलं नाही तर आपण कमवलेल्या संपत्तीला कांडा लावल्याशिवाय पोरं काय राहणार. त्याच्यामुळं संस्कृती, संतती आणि संपत्ती या तीन गोष्टींचा संगम झाला पाहिजे. बाकी आपण सगळ्याचे मालक व्हा, विमल कंपनीचे मालक कुणी होऊ नका, एवढं आपल्याला सांगणं आहे. ऐका, ओटीला मान, ओटीला मान, ओटीला मान, गजरामध्ये घ्यावं हळदी कुंकवाचं वाण, हळदी कुंकवाचं वाण, हळदी कुंकवाचं वाण, गजराला काठ. आमच्या आया बहिणी कधी शिकल्या नव्हत्या, पण कुठल्याही गोष्टीचा हिसाब करायचा असेल तर पदराला एक गाठ मारायची, दोन गाठी मारायची, बरोबर की नाही. त्या गाठीमध्ये त्यांची आठवण असायची, ही गाठ कुठली, तरी ही गाठ ह्या पैशाची आहे, ही गाठ कुठली, ही वाण्याकडची गाठ आहे, ही गाठ कुठली, ह्या गाठीने तो हिसाब असायचा. म्हणून ऐका, गजराला काठ आठवणीची खुण, आठवणीची खुण, आठवणीची खुण, गाठ मारुनी पुजला, गाठ मारुनी पुजला, गाठ मारुनी पुजला, सत्यनारायण, सत्यनारायण, सत्यनारायण. सुवासिक नवरा बायको अंतर जोडा बसला की 7 जन्माची गाठ लग्नाची फेरी घेताना सत्यनारायणच्या पूजेला पदराची गाठ हे सौभाग्याचं लेणं आहे. आणि म्हणून भजनातून काय गजर रचावे प्रत्येक भुवानी, हे माझ्या गुरूंनी रचलेलं गजर आहे, फार सुंदर आहे. गजरातून प्रबोधन झालं पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. नाही तर तुझा गो कसा आणि माझा गो कसा, आमच्याकडे बुवा शक्ती तुला जास्त आणतो. त्यामध्ये एका बुवानी गाणं होतं, मला खूप आवडलं. चालताना घसरलं पाय गो, वय तुझं धोक्यात हाय गो, ऐकून घे लैला लग्नाचे बैला, वटाळा मारायचा. ऐकून घे लैला लग्नाचे बैला, वटाळा मारायचा. म्हणजे त्याच्यावर समाज सांगण्याचा उद्देश काय, 16व्या वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी काय केलं, ज्ञानेश्वरी लिहिली, आणि आजकालची पिढी 16वं वय लागलं की बापसाला बोलणार, मामा मला एक केटीएम घेऊन, कारण पोरगा कॉलेजला चाललाय ना, केटीएम घेणार. बरं, ती केटीएम ची सीट खाली, आणि समजा पाठवून एखादी त्याची गर्लफ्रेंड असेल, गर्लफ्रेंड असेल ना, असतेच असते, असेल असं नाहीये. अहो 3 गोष्टी टिकत नाही आयुष्यात, आयुष्यात 3 गोष्टी टिकत नाही, लक्षात ठेवा. एक म्हणजे जमीन विकून आलेला पैसा कधी टिकणार नाही. बघा, आपल्या वाडवडिलांनी जमीन ठेवलेली आहे, ती विकायची नाही. पण आम्ही श्रीमंत कधी होतो, पटकन जमिनीचा तुकडा विकला. आता 4-4, 5-5 लाख गुंठा, 12-12 लाख गुंठा समृद्धी हायवे आमच्या तिकडे, दिव्यागर, श्रीवर्धन, अगदी दिघी पट्ट्याला अशी 12-12 लाख गुंठे विकायची. आणि ही मोठी, कारण ती मोठमोठ्या गाड्या घ्यायच्या, सफारी घ्यायची, बोलेरो घ्यायची, झायलो घ्यायची, आणि फिरायचं, आणि मोठमोठे बंगले बांधायचे. जमीन विकून आलेला पैसा टिकत नाही. दुसरी गोष्ट,
पावडर खाऊन केलेली बॉडी कधी टिकत आणि फेसबुक वरती पटवलेली गर्लफ्रेंड कधी टिकत नाही. या 3 गोष्टी टिकत नाही. आयुष्यात ह्या गोष्टी कधी करायच्या नाही. म्हणून सांगण्याचा उद्देश काय की आज सगळे तुम्ही तरुण पिढी तुम्हाला वाटतं बुवा जरा रंगात आलाय थोडे डोस दे तुम्हाला पण डोस लागले ते वाईट येणार नाहीये. आज तुम्ही सगळे तरुण आहात उद्याचं गावचं वैभव तुम्ही आहात. आज आमच्या सगळ्या तरुण मुली आहेत बिचाऱ्या आयुष्यात फॅशन करा काळाप्रमाणे काळाच्या ओघाप्रमाणे बदलायला पाहिजे पण आम्ही वेल एज्युकेटेड नक्कीच होतो बरं की नाही. आम्ही शिक्षण मोठमोठ्या हुद्द्यावरती घेतो वेल एज्युकेटेड बना पण त्याच्याबरोबर वेल कल्चरल सुद्धा बना. आपली संस्कृती सुद्धा सांभाळता आली पाहिजे आणि म्हणून आमच्या आया बहिणींना आज तुमच्यावरती स्पेशल घेतलं. दरवर्षी दरवेळेला पुरुषांवरती गजर असतात आज आमच्या थोड्या आया बहिणीवरून ऐका. सौभाग्यवती ज्योत्स्ना संतोष जांभळे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिकाला त्यांची फरमाईश आहे की बुवा मंगलाष्टक झाली पाहिजे. सध्या तुळशीचे लग्न झालेले त्याच्यामुळं ज्यांचे झालेले नाहीये त्यांना मंगलाष्टकांचे वेध लागलेले बरं की नाही. नक्कीच सगळ्यांची लग्न होणार. आपल्या कोकणातला माणूस असा कोण राहणारच नाही. अहो पोरं पण एवढी हुशार झाली हल्ली पोरीना पण तसंच पाहिजे. पोरीना नवरा मुंबईचाच पाहिजे बरं की नाही. पण आता ती थोडी फॅशन बदललेली आहे. आता गावाकडे पण चांगली पोरं सेट झालेली आहेत. हा 16 वर धोके बघा वय काही नाही वय गाणं बघा. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं भटजी बुवानी सुरुवात केली की आम्ही सगळे बुवा लोक उभे जाऊन बाजूला उभे राहून राहणार. मला प्रत्येक वेळेला भटजीने बघितलं आमच्याकडचे महेश ब्राह्मण फेमस आहे. मला बघितलं की मी पहिली मंगलाष्टक पहिली जाणार कारण आपल्याला तेवढं वैभव दिलेलं आहे. एक दिवशी बुवानं नेलेलं आमच्याकडे आणि असंच लग्न होतं आमच्या नात्यामध्ये. बुवा म्हणाले शेखर बुवा तुम्ही डेली आमच्या सिंधुदुर्गात येता कधी कधी रायगडमध्ये घेऊन जावा. आणि बुवाने घेऊन गेले. लग्नाची वेळ 11 वाजता मी मंगलाष्टक बोलल्यानंतर सगळी मंडळी आमची बोलली ज्ञानदेव मिस्त्री बुवा आले बुवा सिंधुदुर्गात त्यांना एखादी मंगलाष्टक होऊ दे. बुवा आमची हजर जबाबी. बुवा म्हणाले शेखर मला मंगलाष्टक सध्या काय लगेच पाठ नाही पण मी त्या चालीमध्ये काहीतरी बोलू वेळ मारून न्या. वेळ मारून नेणं महत्वाचं आहे. आणि बुवानी जी सुरू केली मंगलाष्टक मी पण चॅट आणि तुम्ही पण छाट. बुवानी काय सुरू केली बघा. ले गई माझ्या साधारण गाणं लक्षात आलं. मी आपलं थोडा लांबच राहू बरं इजिलीला फारता करून घ्या. लक्षात आलं असेल
की शेतकरी बुवा मालवणी बोलत नाही, असं काही नाही. गेली 15 वर्ष सिंधुदुर्गामध्ये माझ्या सिंधुदुर्गांचं प्रेम मी जिंकलेलं आहे. पण मातृभाषा ती मातृभाषा असते. मी जर मालवणी काय बोलायला गेलो तर तुम्ही सगळे PhD केलेले आहेत बरं की नाही मालवणीमध्ये. मी एखादा जरी शब्द माझा स्लिप गेला तर उद्या युट्यूबवर जाईल, अरे जर जमत नाही तर बोलतो कशाला, बरं की नाही बुवा. माका येता मालवण एवढा काय गाण्याला भाषा नसते, बरं की नाही. ही आपली भजनाची संस्कृती आहे आणि या भजनातून रायगड मधून मी या ठिकाणी असं कधी एका दुसऱ्या वेळा आलो नाही, बरोबर घेऊ. गेले कित्येक वर्ष ज्ञानदेव मिस्त्री सारखे अनेक दिग्गज मंडळी सोबत मिळालेले आहेत. तेवढी अशी पण मिळाली की त्यांच्या बरोबर तशा पद्धतीने भजन केलेले आहेत. पण लोकांचं प्रेम जिंकलेलं आहे आणि लोकांना काय हवं हे देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आज आमच्या रायगडमध्ये गेलो की समजा तर मी आगरी आहे, मी बुवांना बोललो आगरी भाषेत बोलायला जमणार आहे काय, त्या असला बोलतो मला नाही जमत ते, आमच्या देशाची भाषा आहे. त्यामुळं तुम्हाला म्हणजे जमते ते तुम्ही करा, मला जमतं ते मी करेन. भाषा ही कुठली आपली आणि मालवणी भाषा म्हणजे आईच्या दुधावरची साय, गाईच्या दुधावरची साईप्रमाणे मृदू आणि प्रेमळ भाषा आहे. छत्रपती शिवाजी राजांमुळं मंदिराचा कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय जिवंत राहिली. हे आपलं वैभव आहे, हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं वैभव आहे. ते आपण टिकूया. ऐका. पदर सुटला बाई म्हणती भजी निघाली, भजी निघाली, भजी निघाली. ओढला का पदर म्हणती, ओढला का पदर म्हणती छेड कुणी काढली, छेड कुणी काढली, छेड कुणी काढली. प्रतिभाताई इंदिराची, प्रतिभाताई इंदिराची थोर सिंधुताई, थोर सिंधुताई, थोर सिंधुताई. हे उच्च शिक्षण आमच्या तरुणी झाल्या. आमच्या कोकणातून शहरामध्ये गेल्या त्यांना एवढंच सांगणं आहे की महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करणाऱ्या प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी असू द्या, थोर सिंधुताई सपकाळ असू द्या, कधी त्यांच्या डोक्यावरचा पदर मिळाला नाही आणि कधी त्यांची इमेज खराब झाली नाही, कधी त्यांना कमीपणा त्यांनी वाटून घेतला नाही. आणि म्हणून आपली संस्कृती जेवढी जपाल, अहो शृंगार मराठी भाषा सगळ्यात श्रीमंत भाषा मराठी आहे आणि सगळ्यात श्रीमंती शृंगार म्हणजे आपला मराठमोळा शृंगार आहे. आमची आई बहीण नववारी साडी, हातामध्ये हिरवा चुडा, भाडी कपाळी टिकळी, खाली कपाळी टिळा, अंगामध्ये वस्त्र, सगळे वस्त्र परिधान केलं, सगळी आभूषणं घातली, काय तुझं सौंदर्य खुलतं. आणि तेच सौंदर्य आम्ही कुठेतरी विसरत चाललेलं आहे. शुभ कार्यामध्ये आमच्या महिला अशा सुंदर, आता बघा नऊवारीची फॅशन झालेली आहे मुंबईमध्ये. आता ती बाई पण भारी देवा आल्यापासून सगळ्या बायका नऊवारी नेसून पिक्चरला जायचं. म्हणजे आपली संस्कृती कुठेतरी गोड आहे ना हो. आपल्या संस्कृतीची इमेज एवढी मोठी आहे, ती टिकवण्याचं काम करा. पुरुषांनी पण कुठे जाताना गबाळासारखं जायचं नाही, चांगले कपडे घालायचे. कधी वाटलं शुभ कार्यामध्ये धोतर घाला, रेडीमेड घाला. तुम्हाला वाटतं ना असा नेसून धोतर सुटण्याचे चान्सेस आहेत, रेडीमेड घाला, नाही सुटणार. आम्ही घालतो कधी पूजा अर्चा असल्यानंतर. बुवा म्हणाले की गावी गणपतीमध्ये बुवा फुगडी घालतात. बुवा 5 दिवस जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात, सगळ्या घरातलं अख्खं कुटुंब एकत्र असतं. आणि मग आमची आई, आमची आजी अशी गावठी गाणी बोलताना त्यांच्याबरोबर, महिलांबरोबर, आमच्या घरात आया बहिणी आहेत, आमची पत्नी आहे, त्यांच्याबरोबर नाचण्याचा जो आनंद आहे तो जितका वेगळा आनंद आहे. 5-7 दिवसाचा गणपती असतो, 11 दिवसाचा गणपती असतो, पण त्या दिवसामध्ये जी आलेली मजा आहे ती जवळजवळ वर्षभर टिकते. आणि म्हणून मी फेसबुकवरती सगळं बघा, मी संतोष शिक्षक टाका तुम्हाला, आमच्या महिलाबरोबर आम्ही जे नाचतो, म्हणजे जुनी पुराणी गाण्यामध्ये तो ताल धरतो, ती मजा वेगळी असते. आणि काय हो, हाच आनंद आहे आपल्या संस्कृतीचा गोडवा. पैसा किती कमवा, अहो 150 वर्ष जाणार होता मायकेल जॅक्सन. किती वर्ष बुवा, 150 वर्ष, 12 डॉक्टरांचा थापा सोबत. साधी कुठे सुई, साधी खर्चटलं तरी डॉक्टर इलाज करायचा. 150 वर्ष जगणार होता, अब्जोपती खरबोपती होता. पण प्रारब्ध किती, अवघ्या 50 वर्षामध्ये गेले, बरं की नाही. धृतराष्ट्र, हस्तिनापूरचा राजा, हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र, असा काही सोन्याने मळवलेली सगळी नगरी होती, पण जंगलामध्ये कुत्र्यासारखा मेला.
आणि तुम्ही आम्ही रावणाची लंका सोन्याची होती, बरे की नाही, ती अहंकाराने जळली आणि तुम्ही आम्ही हातामध्ये 2 सोन्याच्या अंगठ्या असू द्या, असे असे कुठेतरी कार्यक्रमात जाणार, डाळवाड भातवाड, डाळवाड भातवाड. आता माझ्या पण हातात 2 अंगठ्या आहेत, पण मी दाखवत नाही. बुवांच्या हातामध्ये बघा चस्कोला आहे. म्हणजे आपली श्रीमंती ही सोन्याने मिळवलेली नाही हो, श्रीमंती विचारांची असायला पाहिजे. म्हणून सांगताय पदर सुटला बाई म्हणती खजिनी का झाली, खजिनी का झाली, खजिनी का झाली. ओढला का पदर म्हणती छेड कुणी काढली, छेड कुणी काढली, छेड कुणी काढली. प्रतिपदाई इंदिराजी थोर सिंधुताई, थोर सिंधुताई, थोर सिंधुताई. प्रतिपदाई इंदिराजी थोर सिंधुताई, थोर सिंधुताई, थोर सिंधुताई. सपलेली संस्कृती फॅशनने लया नेली, फॅशनया नेली, फॅशनया नेली. सांभाळ पदर, पदर सांभाळा. माझ्या गुरूंचं काय सांगणं आहे का? सांभाळ पदर बाबा सांगे महिमा संस्कृतीचा, सांभाळ पदर सांगे महिमा संस्कृतीचा. बदलला आहे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदलला आहे लाख मोलाचा. बदलला आहे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदलला आहे लाख मोलाचा. बदलला आहे कपडा कापडाचा, बाई तुझा बदलला आहे लाख मोलाचा. साई माई अक्का विचार करा पक्का, साई माई अक्का विचार करा पक्का. देऊ नका कदर डोळी वरता, देऊ नका कदर डोळी वरता. बदलला आहे तुकडा कापडाचा, बाई तुझा बदलला आहे लाख मोलाचा. बदलला आहे कपडा कापडाचा, बाई तुझा बदलला आहे लाख मोलाचा. बाळाचा म्हणून फरमाशेली 5 मिनिटात घेतो आणि बोन बारी करू. प्रति शिवराया उतरले, प्रति शिवराया उतरले महाराष्ट्राच्या भूमीवर. बाळासाहेब हे नाव, बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. हिंदू धर्म रक्षणाची बांधली संघटना, बांधली संघटना, बांधली संघटना. रंग झेंड खाली केली स्थापन शिवसेना. केली स्थापन शिवसेना, केली स्थापन शिवसेना. जय भवानी की वाण, जय भवानी की वाण. जय भवानी की वाण, बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. माय मराठीचा श्वास होता हिंदुत्वाचा प्राण. होता हिंदुत्वाचा प्राण, होता हिंदुत्वाचा प्राण. अवघ्या महाराष्ट्राचा वाद आज गेला हो निघून. आज गेला हो निघून, आज गेला हो निघून. काय मोकलून रडली, काय मोकलून रडली, रडली माय दिगंबर. काय मोकलून रडली, रडली माय दिगंबर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब हे नाव जगी झाले उभरवर. बाळासाहेब
1966 साली शिवतीर्थावरती शिवसेनेची स्थापना झाली म्हणजे आणि इवलेचे रूप त्या रोट्याचं वटवृक्ष कधी झालं कळलं नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना आज काहीतरी वेगळं रूप धारण केलेलं आहे. त्या आई भवानीच्या वेळी एवढीच प्रार्थना आहे की समस्त माझा मराठी माणूस हा एका भगव्या झेंड्याखाली आला पाहिजे. जेवढे विखुरलेले सगळे धागे आहेत, विखुरलेले मणी आहेत, त्या सगळ्यांना एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम आई भवानी करू. मराठी माणसाची विभागणी करण्याचं काम काही माणसं करतायत, ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि जसं आमचे बाळासाहेब जिवंतपणी होते, आज आमच्याकडून निघून गेले, पण काही भवानीच्या साठ आहे की पुन्हा आमच्या बाळासाहेबांना पाठव आणि ही विखुरलेली माणसं आहेत ती कुठेतरी एक होऊ दे आणि आमचा हा मराठी बाणा आणि मराठी कणा या महाराष्ट्रामध्ये असा ताठ राहू. त्यासाठी असं काही चमत्कार कर की आमच्या या मराठी बाण्यासाठी बाळासाहेबांचं नेतृत्व देण्याची हिंमत आमच्या या भवानीमध्ये येते. लोक वेळी नाही येते, लोकांना सगळं कळतं. फक्त आपण काय करतो, निवडणूक आली की 100-500 कुठेतरी बिघडलं. पण माझ्या बाळाचा पण शिवसेना कशी होती अहो, आता कोणाची हिंमत असती का हो? जर बाळासाहेब जिवंत असते तर कोणाची हिंमत होती? ज्या शिवसेनेच्या जीवावरती अनेक पक्ष जिवंत झाले, अनेक पक्षांनी माना काढल्या, त्या मानेच्या खाली आम्ही कुठेतरी आमची शिवसेना जपलेली, बरोबर की नाही? त्या सगळ्या शिवसेनेने आम्हाला फक्त एकच शिवसेना असायला पाहिजे आणि ती बाळासाहेबांची शिवसेना असायला पाहिजे, अशी शिवसेना. कारण बाळासाहेब हे कुठल्या पक्षापर्यंत मर्यादित होते. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा असा नेता पुन्हा जन्माला येणार नाही. आणि म्हणून आई भवानी काय कागद घालतो आहे का? शब्द पण असा जबरदस्त आहे. भेंशाचे चालक मालक सुतार नंबर, अच्छा भेंसा बरोबर. चालक मालक सुतार नंबर 1 मंगेश पांचाळ, भाव अंधेरीचे हळवे 51 रुपयाचं पारितोषिक आले. वा, सुतार नुसतं तुम्हीच नाही, सुतार तिकडे पाहिजे. आम्ही पण सुताराच्या शाळेतच आहोत. अहो, परशुराम पांचाळ माझे आमचे एक नंबर सुतार हो. तो वळंबा काय, तो गिरमीट काय, आणि तो असा फाळबीड घालणार हत्यारे बित्यारे आमच्याकडे कडक आहेत. म्हणजे तुमच्याकडे लाईफ मध्ये हत्यार आहेत, आमच्याकडे असे हत्यार आहेत अध्यात्मातले हत्यार आहेत. असं अहो, सुतार म्हणजे विश्वकर्मा आहे. प्रत्यक्षात त्यांनी विश्व घडवलेलं आहे. आमच्या बुवांसाठी जोरदार टाळ्या होत्या. सगळे मिस्त्री कंपनी त्यांच्यामध्ये आहे, तसंच जो आम्ही सगळे शिक्षण कंपनी. ऐका, बाळासाहेबांना द्यावी पुन्हा माघारी धाडोनी, पुन्हा माघारी धाडोनी, पुन्हा माघारी धाडोनी. असं मुलाच्या नाही, असं शिवराच्या नाही, असं मुलाच्या नाही, वाणी शिवसापूर. बाळासाहेब हे नाव भावंतरीचे हळवे. भावंतरीचे हळवे जसे जुई फूल, भावंतरीचे हळवे जसे जुई फूल. स्वतःच्या सुगंधात, स्वतःच्या सुगंधात फुलले Thank you.
स्वामी मला भेट गा धन्यवाद. रंगदेवते माते तुझा विजय असो. गुरुदत्तात्रय महाराज बरोबर त्यांना लाव मला लाव